प्रीपेड मीटर सक्ती रद्द करावी या मागणीसाठी येथील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। कार्यालयासमोरच संतप्त आंदोलकांनी प्रीपेड मीटर आदेशाची होळी केली। स्मार्ट मीटर सक्ती केल्यास कार्यालय बंद पाडण्याचा इशारा दिला। महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विनोद मंद्रे यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना वरिष्ठांना कळवण्याचं आश्वासन दिलं। दरम्यान मोर्चाला अडवण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी गेट बंद केल्यानं आंदोलक व कर्मचारी यांच्यात शाब्दिक वादावादी झाल्यानं तणाव निर्माण झाला होता। अखेर उपकार्यकारी अभियंता मंद्रे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानं आंदोलक शांत झाले। प्रीपेड मीटर सक्ती केल्यास महावितरण कार्यालय विद्युत महावितरण कंपनीनं प्रत्येक विद्युत ग्राहकाला प्रीपेड मीटर सक्तीचं केलं आहे। या निर्णयाविरोधात शहरातील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं येथील माळ भागावरील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। येथील पालिका चौकातून महावितरणच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करत मोर्चा माळ भागावरील कार्यालयावर आला। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संजय अनुसे, तानाजी आलासे, अभिजित पवार, राजू आवळे, विश्वास बालिघाटे, दयानंद मालवेकर, रघु नाईक, महिपती बाबर, रमेश बुजुगडे, रामचंद्र मोहिते आदींनी आक्रमक भाषणे करत महावितरणचा कारभार चव्हाट्यावर आणला। मोर्चामध्ये बाळासाहेब देसाई, दीपक गायकवाड, अर्षद बागवान, दीपक पोमाजे, विजय गायकवाड, जितेंद्र साळुंखे, दिलीप सुतार, बाबू कोळी, विजय भोसले, मुकुंद सावगावे आदी सहभागी झाले होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।